आम्ही तेच म्हटलं एवढा उशीर का लागतोय तुम्हाला यायला? ते ट्रॅफिक असते ना खूप बसा. पोरांचं सामान सगळं. हो अरे तू आलेलाच पत्रिका द्यायला, पण तुला तर माहितीच आहे ना किती गडबड होती. मग काय म्हणतंय लग्न? देवदर्शनाला जाऊन आले की नाही तुम्ही? गेले होते ना? पहिल्यांदाच बघितलंस? सुंदर आहे ना मंदिर. आमची पण तीच देवी आहे, वर्षातून एकदा तरी दर्शन म्हणजे फिक्स असतं. अहो चला ना जरा, पोरं आलेत बाहेर, भेटा त्यांना. आणि ती हाफ चड्डी चेंज बघा, ही साडी देते तिला आणि शर्ट पीस पॅन्ट पीस द्या त्याच्या हातात. आणि जरा हळदी कुंकू लावून द्या, तसंच देऊ नका. काय म्हणताय ते दोघं? निघतो? ए नाही नाही, जेवून जायचं बरं का. असं कसं निघतो? अरे स्वयंपाक रेडी आहे सगळं. अहो ही बघा मदत करायला आली, हिला बोलवा तिकडे. अगं झालंय सगळं, बस जा तू बस. अहो इकडे या ना एक मिनटं. गुलाबजाम कमी आहेत, जरा कंट्रोल ठेवा तुम्ही स्वतःवरती, नाहीतर त्या दोघांचं राहिलं आणि तुम्हीच खात सुटाल. ऑफिस जवळजवळच आहे, तेच सांगत होता तो. एकत्रच जातो आणि एकत्रच येतात. आमचं लग्न झालं तेव्हा इथे कोण होतं नातेवाईक जवळपास? कोणीच नव्हतं. तुम्हाला आहे आम्ही दोघं, कधी काही लागलं, नवीन नवीन बऱ्याच अडचणी येतात. बिंदास फोन करा, टेन्शन घ्यायचं नाही. काय एवढं एवढूसं खातात रे? एवढे गुलाबजाम चांगले होते तरी एवढे एवढूसे खाल्ले, सगळे तर काकांनीच संपवले. तर यांना तेच म्हणत होती राहून जा आजच्या दिवस. नाही म्हणतायत. काय उद्या तर सुट्टीच आहे ना? अगं नाही काय म्हणते, साडीच आहे फक्त. पद्धत असते ग, म्हणून आपलं द्यायचं असतं. घे घे, आशीर्वाद आहेच ग तुमच्यासोबत. येत राहा फक्त म्हणजे झालं.